आता आणखीन एक महत्त्वाची बातमी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे H1B व्हिसामध्ये मोठे बदल करणार असल्याची जोरदार चर्चा मागील काही दिवसांपासून सतत रंगताना दिसली। आता शेवटी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला मोठा धक्का दिल्याचं बघायला मिळतंय। त्यांनी H1B व्हिसामधील धक्कादायक निर्णय घेतला असून अमेरिकेत नोकरी करण्याचं स्वप्न आता स्वप्नच राहण्याची चिन्ह आहेत। आता नव्या नियमाप्रमाणे नवीन अर्जासाठी $1 लाख अर्थात भारतीय रुपयांप्रमाणे 88 लाख रुपयांपेक्षाही जास्त शुल्क भरावं लागेल आणि यामुळे कंपन्या या शक्यतो हे शुल्क टाळण्यासाठी स्थानिक लोकांना कामावर घेण्यासाठी भर देतील। अमेरिकेत भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये H1B व्हिसावरच जातात आणि नोकऱ्या करून चांगले पैसे कमावतात। आता H1B व्हिसासाठी नवीन नियमानुसार मोठे पैसे मोजावे लागणार आहेत। हा नेमका H1B व्हिसा काय आहे पाहूया। H1B अमेरिकेकडून दिला जाणारा तात्पुरता व्हिसा आहे। विशेष ज्ञान असणाऱ्या परदेशींना अमेरिकेत नोकरी मिळते। अमेरिकन कंपन्यांना कुशल परदेशींना नोकरी देण्याची मुभा आहे। अभियांत्रिकी, गणित, औषध निर्माण क्षेत्रासाठी H1B व्हिसा दिला जातो। 2024 ला अमेरिकेने 3,86,000 परदेशींना हा H1B व्हिसा दिलेला होता। 2024 मध्ये 2,83,000 भारतीयांना H1B व्हिसा मिळाला। तर 2023 मध्ये 2,92,000 भारतीयांना हा व्हिसा मिळालेला आहे। 2022 मध्ये 3,20,000 भारतीयांना हा व्हिसा मिळाला। H1B अमेरिकेकडून दिला जाणारा तात्पुरता व्हिसा आहे।